दोन्ही संघ सज्ज झालात. कल्पेश गोवारे आणि ओमकार पाटील सिनियर ज्युनियर ओमकारी सलामीची जोडी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येत आहे भूषम पाटील. गेम इज ऑन. पहिलाच बॉल. वा, अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू होता. खोलवट टप्पा यॉर्कर आणि कसं बस ड्राईव्ह केलंय समोर खेळत असताना. कल्पेश गोवारे पाहतोय अत्यंत आज चांगला बॅटर आहे टीमचा कौसा संघ. गतवर्षीपासून सर्वांना इम्प्रेस केला आहे संघाने. मोठे मोठे संघांना परास्त करण्याची क्षमता ठेवणारा संघ. दुसरीकडे गेले कित्येक वर्ष हा वडवली ए संघ संघर्ष करतो. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. फोल्डर नाही आहे. आउटफील्ड पास. पहिला चौकार. ती कल्पेश गोवारे च्या बॅटमधून आज चौकार आलाय. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना श्रीनाथ पाटीलला पाहतोय आपण स्टँडच्या मागे. चार धाबा स्कोरबोर्डवरती लावल्यात. पहिल्या सामन्यात तब्बल 80 धाबा चेस झाल्या. त्यामुळे विचार कराय खेळपट्टी किती चांगली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने मिड ऑफला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. प्रसाद पाटील होते. एक धाव मिळत असताना चांगलं बॅटर रंगेले या दोन्ही संघामध्ये. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या लीगचे फाउंडर राजेंद्र दादा म्हात्रे कुट्टारी, त्याचबरोबर या लीगमध्ये काम करणारे चांगले चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहा मिळतात. सातत्याने परिपूर्ण कामगिरी करत असावं. फटका चांगला आहे. स्टॅन अँड डिलिव्हर. फुल टॉस क्लिअर केलाय. षटकार. टॉस ड्राईव्ह केलंय बॅकफुटला जाऊन. तोपर्यंत एकेरी धाव मिळाल्या. षटकारानंतर एक धाव थोडासा दिलासा मिळत असताना खेळपट्टीवरती खऱ्या अर्थाने आज गोलंदाजांची अग्निपरीक्षा असेल, जेथे त्यांना सामोरे जावं लागेल गोलंदाजी करत असताना. कारण बॅटरचा दबदबा या खेळपट्टीवरती राहील. त्यामुळे आता धाबा झाल्यात त्या 12 धावा स्कोरबोर्डवरती. ओ बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिले, मात्र तोपर्यंत कॅरी केलं जातंय. सुशांत आले आणि तोपर्यंत एकच धाव मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे संधी आली होती कॅच पकडण्याची, प्रयत्न चांगले होते, यश मिळालं नाही आहे. आणि पहिल्या षटकात धाबा आल्या त्या बिनबाद 13. एक चौकार एक षटकार येत असताना पाहिलं. 3 सिंगल आल्या, एक डॉट बॉल आला. पहिला चेंडू डॉट होता. बनवाच्या त्या 64 धाबा. नेक्स्ट मॅच चेंज द गेम ओढवली. त्याच्या विरोधात सापाड संघ खेळताना पाहा मिळेल. त्यानंतर जीजी स्पोर्ट वाकणच्या विरोधात देसाई संघ. असा 8चा पोल आहे आज.
कल्याण डोंबिवलीच्या नियमानुसार एका दिवसात तुम्हाला 8 टीम खेळायच्या असतात. भंडारली गावचे दशरथ पाटील यांचं आगमन झालंय. स्टेजवरती या. चला गोलंदाज पहा मिळतं. दुसरं षटक विराज मात्रेला बादोय. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना लॉंग ऑफला फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑनला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिलाच बॉल वाईट अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. त्यामुळे एक अबांतर धाव मिळाले. 14 विदाउट लॉस. टीम कौसा, कल्पेश आणि ओमकार सलामीचे बॅटर मैदानामध्ये खेळ करत असताना हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. पंच बाद चिकून करत असताना 15 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या. 64 लक्ष आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. खास करून गोलंदाजावरती तुम्हाला भरवसा ठेवावा लागेल, कारण चांगली गोलंदाजी करत. पुन्हा एकदा फटका चांगला वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला पाठवला स्वीपर कव्हरच्या दिशेला. दन दन करत 4 रन्स. गोवारीच्या बाटमधून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर्स. डायरेक्ट हिट नाहीये. चांगला फिल्डिंग मिडॉनला प्रसाद पाटील होते. धाव रोखली गेले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते खेळण्यासाठी, कारण त्यांना माहित आहे पॉवर प्ले आहे, त्यामुळे संधी आता मोठे पटके खेळण्याची. रिवाज हलकसा अपील पाहायला मिळालं. डाड बॉल आलाय. पंच अतिशय चांगली कामगिरी करत असताना 14 गावातील नामवंत पंच श्रीनाथ पाटील नागाव आणि प्रमोद पाटील भंडारली पंचांच्या भूमिकेमध्ये. फटका चांगला आहे. सुपर षटकार लॉंग ऑन क्लिअर करत असताना पुन्हा एकदा रिवाज. झेल टिपण्याची संधी, मात्र छोटा मुलगा होता तिथे, त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून गेला आणि धावा मिळतील 4. षटकारानंतर आलाय चौकार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं, मात्र फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत, त्यामुळे 1-2 मध्ये रूपांतर करतेवेळी थोडासा विचार करावा लागतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. विदाउट लॉस कौसा संघाने बनवल्या त्या धावा 15च्या सरासरीने 30 करायच्या होत्या. 64.
चांगला बॉल स्क्वेअर लेगला खेळून काढत असताना जिथे धावा 2 घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चला 2 धावा मिळाल्यात. दोन्ही धावसंख्येला आकार देत असताना पहा मिळतो आपल्याला. ओ रिव्हर्स केल्यात पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय आता बाउंड्री लाईनच्या जवळ गेलाय मात्र चौकार. 4 धावा. थँक्यू. वडवलीचे भूषण पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक मिळवली तर बिंदास पाटील यांच्या वतीने 1000 रुपये. चला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओ चांगला बॉल बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह. चांगला ड्राईव्ह करत असताना स्वतः अडवला भूषणने. धाबा झाल्यात अद्यापर्यंत 35 जिंकण्यासाठी 64 करायचे आहेत. तिसरं षटक अद्याप प्लस पॉईंट आहे कौसा संघाचा एक की एकही विकेट घ्या नाही आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. पुन्हा एकदा उडवलाय फिल्डर उपस्थित आहेत वेगाने आल्यात. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल रनआउटची संधी. थ्रो मात्र थोडासा स्क्वेअर आलाय त्यामुळे इथे 2 धावा पूर्ण करत असताना 38 धाबा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. पार्टनरशिप बेल्ट होत असताना ओ स्वीप केलाय. फटका चांगला आहे. चेंडू चालला डीप फाईन लेगला वेगाने निघून आउटफील्ड फास्ट. पाहता पाहता आणखीन एक चौकार. गुड शॉट. वा कल्पेश गोवारी चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असताना अद्यापपर्यंत 5 चौकार 1 षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. ॲज अ ओपनरची भूमिका पार पडत असताना ओमकारच्या जोडीला 7 या धावसंख्येवरती ओमकार सुद्धा खेळतोय. 1 षटकार आलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय समोर. फिल्डर उपस्थित आहेत. एकच सामेल. एकने धावसंख्या पुढे सरकली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धाबा झाल्यात त्या एकूण 43 धाबा. गरज होती ती 64 धावसंख्येची म्हणजे अद्याप तुम्हाला 12 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. 12 चेंडू 21 ची गरज आहे. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. डीजे
43 धाबा झाल्यात. 12 बॉल 21 ची गरज आहे आता. श्रीनाथ पाटील आलाय गोलंदाजीवरती. अद्याप एकही विकेट घेई नाही आहे. सलामीची जोडी कल्पेश गोवारी आणि ओमकार खेळत असताना मैदानामध्ये. चांगली बॅटिंग झाली अद्यापपर्यंत या मॅच मध्ये. ओ फटका कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पाठवला स्पीपर कव्हरच्या दिशेला. दुसरा डप्पा घेत असताना बॉल सीमा पार. रन्स मिळती 4. एक चौकार पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा आलाय 4. दहा चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. आता सामना अगदी आटोक्यात आलाय. 2 चौकार कल्पेश गोवारीच्या बॅटमधून. एकूण धाबा कल्पेशच्या सुधारणा आता पहा मिळत आहे. चौकार षटकार आले त्याच्या बॅटमधून सातत्याने. कल्पेश गोवारी अद्यापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. हो फटका चांगला आहे रिवर्सच्या माध्यमातून. आणखीन एक 4 लागोपाठचा आला या. आणि आता 46 या धावसंख्येवरती खेळत असताना संघाची सांघिक धावसंख्या 55. 3 चेंडू 3 चौकार. अर्धशतक पाहायला मिळेल का? मगाशी पाहिला आपण विनोद एंदारकरला ज्याने 49 धाबांची नाबाद इनिंग साकारली टीम मोकाशीपाड्याच्या खेळाडूने. आणि आता कल्पेश पुन्हा एकदा रिवर्सचा वापर. झेल टिपण्याची संधी होती. एकच सामेल. थँक्यू. जगदीश पाटील या दरम्यान भंडारली गावचे समाजसेवक प्रमोद गोवर्धन पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विनंती असेल यावं पण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. स्कोर 56 56. 8 चेंडू 8 ची गरज आहे या मॅच मध्ये. पाहतो या वडवली ए च्या विरोधात कौसा संघ. हो डिफेन्स क्रिकेट डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. चेंडू झाला मिस. तोपर्यंत एक धाव मिळाली. नेक्स्ट मॅच पाहता येईल चेंजगे मडवलीच्या विरोधात सापड संघ. आणि चेंजगे मडवली संघाचे कॅप्टन कुल ज्यांनी बरीच वर्ष ह्या कॅप्टनची भूमिका साकारली. जागृती स्पोर्टचे ओनर विशाल पाटील यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. स्वागत आहे आपलं या क्रिकेटच्या पतलावरती. हो पुन्हा एकदा रिवर्स वारंवार खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू आलाय डॉट षटकाचे होते सांगता. लागोपाठ 3 चौकार आले. त्यानंतर चेंडू 2 डॉट आले. आणि आता धाबा झाल्यात एकूण 57. गरज आहे आता तुम्हाला 6 बॉल आणि 7 करायच्या टीम कौसाला. सहा बॉल 7 करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला आता कोणत्या एका चांगल्या गोलंदाजाचा वापर करावा लागेल हेच पाहणं अपेक्षित राहील. उचित राहील. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. कल्पेश गोवारीचा विचार केला तर एकूण धाबा त्याने बनवल्या आता 47 धाबा. सुशांत पाटील. तसेच या दरम्यान भंडारली गावचे समाजसेवक रूपचंद पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विनंती असेल आपणास आपण यावं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सहा मध्ये 7.
पहिलाच बॉल फुल टॉस. गॅपमध्ये ढकलला एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. 58 58 धाबा स्कोरबोर्डवरती होत असताना धाबा 6 ची गरज आहे. 5 मध्ये 6. कल्पेश गोवारी 47 धावसंख्येवरती खेळत असताना फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा अगदी परिवर्तन करतोय. कारण आता जरी या 6 धावा बडवायच्या असल्या तरी रोकायच्या कशा धाबा. विकेट करण्याचा प्रयत्न, रनआउटचा धोका. काय केलंय, रनआउटची संधी होती. 102 मध्ये रूपांतर आणि तेच कल्पेश बाद झाला असा. 2 धावा मिळाल्यात 49 या धावसंख्येवरती. पहिल्या 50 धाबा जलद गतीने बनवेल का आता पाहतो. अद्यापर्यंत जास्त चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 8 चौकार ठोकल्यात त्यांनी. 1 षटकार या खेळी दरम्यान. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटकडे का? यस, बॅटकडे आहे. 50 कंप्लीट झाली आहे. जरा जोरदार टाळ्या बॅट उंचवायची आहे. पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये कल्पेश गोवारी, मॅन फ्रॉम कौसा. त्याने 50 धाबांचं इनिंग साकारले. अर्धशतक झळकावं या मैदानावरती.